So welcome students, you are welcome to my YouTube channel, that is Learn with Khemraj sir. And in this live session we are going to learn the lesson 3.5, the alchemy of nature, in your 10th class syllabus. Okay, the title is the alchemy of nature. अल्केमीचा अर्थ काय होतो? एखादी जादू किंवा किमया. आणि नॅचर म्हणजे निसर्ग. सो द अल्केमी ऑफ नॅचर मीन्स निसर्गाची किमया किंवा निसर्गाची जादू. सो द रायटर इज रक्षा भराडिया. इन अवर लाईफ वी हॅव टू लिव्ह अ हॅपी अँड जॉयफुल लाईफ, पीसफुल लाईफ ड्युरिंग अवर लाईफ टाइम, बिकॉज वी हॅव not more time. Whatever time we have to pass that time happily. जी काही वेळ आपल्याकडे जीवनामध्ये आहे ती आपण आनंदाने उपभोगली पाहिजे, आनंदाने ती वेळ आपण काढली पाहिजे. कारण की आपल्याला हे जग आपल्याला एक ना एक दिवस सोडावं लागत असते. जसं की निसर्गातल्या अनेक जे घटक आहेत ते नाशिवंत आहेत, त्यांचा नाश होतो. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा निसर्गाकडून आपल्याला काय शिकलं पाहिजे, ज्या घडामोडी ज्या घटना निसर्गामध्ये घडतात त्याच आपल्या जीवनामध्ये सुद्धा घडतात. म्हणून निसर्गाकडून आपण काय शिकलो पाहिजे हे या लेसनच्या माध्यमातून रक्षा भराडिया यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, वी स्टार्ट नाउ. ऍट द व्हेरी बिगिनिंग ऑफ द लेसन शी हॅज गिवन अस अ स्टांझा ऑफ द पोएम विलियम ब्लेक. विलियम ब्लेक नावाच्या कवीचा एक स्टांझा, त्याच्या कवितेचा या ठिकाणी दिलेला आहे लेखिकेनं. काय म्हणते ती? टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड. ग्रेन ऑफ सँड म्हणजे वाळूचा कण. अँड हेवन इन अ वाईल्ड फ्लॉवर. वाईल्ड फ्लॉवर म्हणजे जे रानावनातील जे फुलं असतात, ठीक आहे, त्यांना म्हटलेलं आहे वाईल्ड फ्लॉवर म्हणजे वन्य फुल. तर या ठिकाणी या दोन ओळीच्या माध्यमातून हा कवी काय सांगतोय की टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लॉवर. म्हणजे आपला हे जे विश्व आहे, आपलं जे जग आहे, हे जग, या विश्वाचे, ह्या जगाचे आपल्याला दर्शन घडते. कुठून? तर वाळूच्या एका कणामधून. आपण एक वाळूचा कण जरी पाहिला तरी अवघ्या विश्वाचे दर्शन एका वाळूच्या कणामध्ये होते. आणि पुढे सांगितलंय की अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लॉवर. एक जर आपण वन्य फुल पाहिला तर रानावनातल्या एखाद्या फुलामध्येही आपल्याला काय दिसू शकते? स्वर्ग. हेवन म्हणजे स्वर्ग. स्वर्गाचा आभास आपल्याला एका फुलामध्ये होऊ शकते. एका फुलाकडे पाहिलं तरी आपल्याला स्वर्ग पाहिल्यासारखं वाटू शकते. होल्ड, पुढे सांगताय की होल्ड इन्फिनिटी इन द पॉम ऑफ युअर हँड अँड इटर्निटी इन अन ऑर. पुढे या दोन लाईन मध्ये हा कवी सांगतोय की होल्ड अँड इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे अमर्याद. आपल्या हाताची, पॉमची म्हणजे आपल्या हाताची जे ओंजळ आहे, पॉम म्हणजे ओंजळ, तर आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये सुद्धा, इवल्याशा म्हणजे छोट्याशा लहानशा ओंजळीमध्ये सुद्धा ती, म्हणजे इथं म्हणायचं आहे की आपली हाताची ओंजळ सुद्धा अमर्याद आहे. आपण जर हाताच्या ओंजळीकडे पाहिलं तर आपल्याला ती लहानशी वाटेल, इवलीशी वाटेल, परंतु ती सुद्धा खूप अमर्याद आहे की जिच्यामध्ये आपण जग झेलू शकतो, पिलवू शकतो. अँड इटर्निटी इन अन ऑर. इटर्निटी म्हणजे एक शाश्वत किंवा खराखुरा. तर हे जग आपल्याला कसं भासते? एक अन ऑर मीन्स एक तास. हे एक तास देखील आपल्याला, एक तासाची वेळ सुद्धा आपल्याला या जगामध्ये शाश्वत काळाप्रमाणे वाटते. असं या 4 लाईनच्या माध्यमातून विलियम ब्लेक या कवीनं सांगितलेलं आहे. पुढे आता या ठिकाणी ही रायटर काय सांगते बघा की वी instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. Instinctively
याचा अर्थ या ठिकाणी दिला आहे बाय नॅचरल इन्स्टिंक्ट, म्हणजे स्वयंप्रेरणा, अंतरप्रेरणा, आपल्या आतील जी प्रेरणा असेल. तर आपण जर आपल्या निसर्गाकडे पाहिलं, निसर्गामध्ये जर आपण मिसळलो तर काय मिळेल आपल्याला की रिलॅक्सिंग अँड इन्हान्सिंग आवर वेल बिईंग. आपले जे काही आरोग्य आहे, आपले जे काही हेल्थ आहे ती आपल्याला इन्हान्स करायची असेल, म्हणजेच आपल्याला प्रकृती स्वास्थ्य दुरुस्त करायची असेल, रिलॅक्स व्हायचं असेल, आपल्याला कंटाळा घालवायचा असेल, तर एक वे त्यांनी सांगितलाय मार्ग की आपण काय केलं पाहिजे, वी टर्न टू द आउटडोर ऍक्टिव्हिटीज. बाहेर पडून निसर्गामध्ये बाहेर ज्या काही ऍक्टिव्हिटी घडत आहेत त्या घराबाहेरच्या ऍक्टिव्हिटी निसर्गातल्या आपण पाहिल्या पाहिजेत. त्याच्याकडे आपण स्वयंप्रेरणेने, स्वतः प्रेरित होऊन, म्हणजे कुणी म्हटलं बाहेर चल फिरायला तर त्याच्या सांगण्यानं नाही, तर आपण आपल्या स्वयंप्रेरणेनं आपल्याला स्वतःला विरंगुळा पाहिजे, रिलॅक्सेशन पाहिजे, किंवा आपले जे आरोग्य आहे ते आपल्याला वेलबिईंग करायचं आहे, इन्हान्स करायचं आहे. तर त्यासाठी आपण निसर्गात बाहेर स्वयंप्रेरणेनं बाहेर पडलो पाहिजे. नॅचर सूथ्स अँड नर्चर्स. तर या निसर्गामध्ये काय ताकद आहे, निसर्गामध्ये अशी जादू आहे की किंवा किमिया आहे की निसर्ग आपल्याला काय करतो, सूथ्स म्हणजे कम्फर्ट देतो, आपल्याला दिलासा देतो, आराम देतो. अँड नर्चर्स आपली जडणघडण करतो, आपले पालन पोषण करतो किंवा आपल्याला खुलवतो. एवढी ताकद, एवढी जादू निसर्गामध्ये आहे. नॅचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. हे जे निसर्ग आहे ते आपल्या ज्या काही गरजा असतील त्या फुलफिल करतो. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी निसर्गातून मिळतात, म्हणजे आपल्या गरजा पूर्ण होतात. अँड मोटिवेट्स, हे निसर्ग आपल्याला प्रेरणा देखील देत असते. अनेक घडामोडी, घटना निसर्गामध्ये घडतात आणि त्यापासून आपल्याला मोटिवेशन मिळत असते. नॅचर विस्पर्स अँड कमांड्स. हे निसर्ग जे आहे हे आपल्याशी विस्पर करते, म्हणजे कुजबुजते, आपल्या कानामध्ये काहीतरी सांगते आणि कमांड्स करते, ते आपल्याला आदेश सुद्धा देत असते. जसं पहा, आता मागील 2 वर्षापासून कोरोनाचा एक धुमाकूळ आपल्या जगामध्ये पसरलेला आहे. निसर्गाने ही वेळ आपल्यावर आणलेली आहे. तर याच्या माध्यमातून काय केलेलं आहे की निसर्गाने आपल्याला एक कमांड केलेली आहे की बाबा रे लोकांनो, तुम्ही जर समजा निसर्गाशी तुम्ही जर योग्य रीतीने वागत नसाल तर निसर्ग तुम्हाला काही ना काहीतरी वेगळ्या माध्यमातून पनिशमेंट देऊ शकतो. तर हीच घटना झालेली आहे. जो आज वातावरणामध्ये किंवा आपण जो बदल घडून येतो आणि लगेचच आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, त्याचं कारण असं आहे की आपण निसर्गामध्ये आपल्याला पाहिजे तसे म्हणजे सुखमय वातावरण मिळू शकत नाही, कारण की निसर्गाची नासधूस लोकांनी म्हणजे केलेली आहे. तर त्याचं ते कारण आहे. म्हणून म्हटलेलं आहे की हा निसर्ग आपल्याशी गोड गप्पा सुद्धा मारतो, आपल्या कानात कुजबुजतो, आणि एवढंच नाही तर आपण त्याला जर काही कमी जास्त केलं तर तो आपल्याला कमांड देखील देत असतो, करत असतो. तर इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे या लेखिकेनं, आर यू लिसनिंग. तर तुम्ही असा निसर्गाचा आवाज ऐकता का, तुम्हाला ऐकू येतो का, असा प्रश्न देखील विचारलेला आहे. पुढे म्हणता येते की व्हेन आय डू, म्हणजे जेव्हा मी हा निसर्गाचा आवाज ऐकते, कोण, ही लेखिका, तेव्हा ती काय म्हणते की इट लिव्ज मी इन अ कम्प्लीट आव. आवचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे अ फिलिंग ऑफ रिस्पेक्ट विथ वंडर. म्हणजे जेव्हा मी हा निसर्गाचा आवाज ऐकतो तेव्हा निसर्गाविषयी माझ्या मनामध्ये एक आदराची भावना निर्माण होत असते. पुढे सांगते की वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. आता प्रत्येकाच्या घरी 1-2 तरी फुलझाडं असतात. तर सांगितलंय तिनं, लेखिकेनं, की आपल्याकडे एक बगीचा असेल छोटासा, तर बगीच्यामध्ये, बागेमध्ये हिबिस्कसचे प्लांट असते किंवा फुलझाड असते. हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचे फूल, ठीक आहे. तर जास्वंदाचं फूल कसं लाल रंगाचं, पिवळ्या रंगाचं, टवटवीत आणि मोठं असते. तर ते जास्वंदाच्या फुलाचं उदाहरण या ठिकाणी पहा, यांनी का कशासाठी घेतलेलं आहे पहा, की एव्हरी फोर्टनाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट. तर फोर्टनाईट म्हणजे 15 दिवसाचा कालावधी. तर तुमच्या बगीच्यामध्ये जर हिबिस्कस असेल तर तुम्ही पहा, तर प्रत्येक 15 दिवसानंतर त्या हिबिस्कस प्लांट वरती काय येतो, फुल उमलतो. आणि तो कसा असतो, बिग, मोठा असतो, ब्राईट, पुन्हा तो
म्हणजे तेजस्वी असतो, तेजोमय असतो, अँड टेंडर, नाजूक सुद्धा असतो. या ठिकाणी पहा हिबिस्कस फ्लावरची किंवा प्लांटची या ठिकाणी क्वालिटी सांगितलेली आहे. देन थ्रू द डे इट स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड. तर दिवसभर हा हिबिस्कस फूल काय करतो, सूर्यप्रकाशामध्ये आणि हवेमध्ये वाऱ्यावरती तो डुलत असतो आणि स्मित हास्य तो करत असतो. तेव्हा दिवसाच्या वेळेला. बट ऍज द इव्हिनिंग अप्रोचेस, परंतु जसे सायंकाळ होते तेव्हा सायंकाळ होता बरोबर अंधार पडताना काय होत असते, इट स्टार्ट्स वेल्टिंग. वेल्टिंग म्हणजे जे फुल सायंकाळी कोमेजते, तर संध्याकाळ झाली की ते कोमेजून जायला सुरुवात होत असते. द मॉर्निंग आफ्टर, मग दुसऱ्या दिवशी सकाळी काय होत असते, इट विथर्स कम्प्लिटली अँड बाय इव्हिनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ते फुल जे आहे ते पूर्णपणे कम्प्लिटली विदर्स व्हायला लागते, म्हणजे ड्राईज, ते वाढून जायला लागते, सुकायला लागते. कोमेजलेलं फुल असते ते वाढणं स्टार्ट करत असते. आणि मग बाय द इव्हिनिंग, सायंकाळपर्यंत काय होत असते, इट फॉल्स, मग ते संध्याकाळ झाली की सायंकाळपर्यंत ते फुल कोमेजून ते गळून पडत असते. आणि गळून पडल्यानंतर बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. अर्थ म्हणजे इथे माती. पुन्हा ते फुल मातीमध्ये मिसळत असते आणि त्याचं म्हणजे ते नष्ट होत असते. म्हणजे बघा की या ठिकाणी आज उमललेला फुल 15 दिवस राहील, 15 दिवसानंतर तो फुल गळून पडेल आणि मातीत मिसळेल. हे कोण दाखवते आपल्याला, निसर्ग दाखवते. म्हणून हे उदाहरण आपण आपल्या जीवनात जर आपण लागू केलं तर आज आपल्याला, जर आपण आज आनंद घेतला, आज आपण सुखी आहोत, तर 15 दिवसात, म्हणजे इथं 15 दिवसाचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आपण एक ना एक दिवस आपल्या जीवनामध्ये आपल्याला असा, जसं तो फुल पुन्हा मातीत मिसळला तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा घडणार आहे. आपण सुद्धा मातीत मिसळणार आहे, म्हणजे आपण सुद्धा कधी ना कधी हे जग सोडणार आहे. मग पुढे काय सांगता येतं, द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. तो जो फुल उमलला आणि एक्झिस्ट झाला तो किती दिवसासाठी झाला, ओनली फॉर वन डे. तो फुल फक्त एक दिवसासाठी उमलला. इट डज सो इन फुल स्प्लेंडर. आणि एक दिवसासाठी जरी तो फुल उमलला असेल तरी त्यानं स्प्लेंडर पसरवला, म्हणजे तो फुल त्या ठिकाणी एक चैतन्य त्याने निर्माण केले. स्प्लेंडर म्हणजे चैतन्य. तर त्या फुलानं एका दिवसामध्ये, एक दिवस उमलला तरी एका दिवसाच्या कालावधीमध्ये त्या फुलाने चैतन्य निर्माण केले. मग व्हॉट इफ वी टू लिव्ह अवर लाईफ हाऊ युअर सॉर्ट टू इट्स फुलेस्ट. मग जसं त्या फुलानं अगदी एक दिवसाचं, 15 दिवसाचं त्याचं जरी अस्तित्व असलं तरी त्यानं जर का समजा इतकं चैतन्य पसरवू शकला, तर मग आपलंही जर जीवन सॉर्ट असेल, आपले आयुष्य जरी समजा लहान असेल, छोटं असेल, तरी आपल्या जीवनामध्ये आपण ते वी टू लिव्ह अवर लाईफ इट्स फुलेस्ट, म्हणजे आपल्याला जे काही आयुष्य मिळालेलं आहे ते आपण पूर्णपणे त्याचा उपभोग आपण घेतलं तर काय बिघडेल, असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे. तात्पर्यानं आपल्याला सांगितलेलं आहे की जे काही आपल्याकडे दिवस उरलेले आहे आपल्या आयुष्यातले, ते आपण अतिशय आनंदानं, अतिशय चांगल्या वैभवानं, चैतन्यानं आपण ते जगलो पाहिजे. जरी आयुष्य आपले लहान असले तरी, म्हणजे हजारो दिवस जगण्यापेक्षा, शेकडो दिवस जगण्यापेक्षा आपले आयुष्य जरी कमी असेल तरी पण आपण किती सुखानं, किती आनंदानं जगलो हे त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. हे या निसर्गाच्या म्हणजे एक्झाम्पलच्या माध्यमातून लेखिका या ठिकाणी सांगते. पुढे पाहू. वी वेंट टू अ रॉकी बीच. मग एखाद्या बीचवरती, बीच म्हणजे समुद्र किनारा, तर एखादा रॉकी बीच म्हणजे जिथे दगड असतील अशा एखाद्या समुद्र किनाऱ्यावर आपण गेलो. अँड सॉ द स्प्रेड ऑफ मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक्स अलॉंग साइड. आणि त्या ठिकाणी आपण समुद्र किनाऱ्यावर पसरलेले खूप मोठे असे मॅजेस्टिक म्हणजे वैभवशाली असे, वैभव संपन्न असे तोऱ्यात असलेले ओशन, समुद्र, महासमुद्र, आपण महासागर पाहिले. आणि त्या ठिकाणी रॉक्स, आजूबाजूला दगड सुद्धा असतील, मोठमोठे दगडांच्या रांगा असतील, कार्व्ड आणि त्या कोरलेल्या असतील, आणि स्कल्प्टेड अँड शेप्ड बाय द वॉटर. आणि तुम्हाला माहिती आहे नदीच्या कडेला जे काही दगड असतील त्यावर ते पाणी जाऊन जाऊन ते घासून
त्याच्यावरती गुळगुळीत किंवा त्याच्यावरती असे कोरीव काम केल्यासारखं ते निर्माण होत असते आणि त्याला एक विशिष्ट आकार येत असतो. तर असा आकार आपल्याला किंवा असा कोरीव काम केल्यासारखं त्या ठिकाणी स्कल्पचर्ड केलेलं शेप्ड असलेले दगड सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. तर वॉटर इज सो जेंटल. आता मला सांगा, दगड जेंटल आहे की वॉटर जेंटल आहे? वॉटर जेंटल आहे. मग जेंटल म्हणजे सौम्य, कोमल. अँड रॉक इज सो हार्ड. आता निसर्गातले हे दोन उदाहरण दिलेले आहे. पहा, पाणी हे नाजूक आहे आणि दगड हे कठीण आहे. परंतु बघा, त्या दगडावरून ते पाणी सतत वाहत असताना काय होत असते की त्या कठीण दगडाला सुद्धा ते पाणी जे आहे ते झिजवत असते. मग एट ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक गिव्स इन. मग ज्या पाण्यामधून जे दगड त्या पाण्यामध्ये आहे आणि त्या पाणी त्या दगडावरून दिवस रात्र वाहत आहे, फॉर इयर्स, कित्येक वर्ष तो वाहत आहे, तर तो काय करतो, त्याला एक वेगळ्या प्रकारचा विशिष्ट आकार त्या दगडाला निर्माण करत असतो. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स. आता त्या दगडानं म्हटलं की मी झिजणार नाही, चालेल का? नाही. तर त्या दगडाला पाण्याचे जे काही कमांड आहे ते त्याला फॉलो करावं लागते. पाण्याने जे काही कमांड केलं, जशा पद्धतीनं त्याला आकार दिला, जसं त्याला झिजवलं, तसं त्या दगडाला झिजावं लागते. म्हणजे याचा अर्थ काय की नॅचर आपल्याला जसं जगवेल, आपल्याला जसं वागवेल, जशा कमांड आपल्याला देईल तसं आपल्याला सुद्धा वागावं लागते, करावं लागते. आवर प्रॉब्लेम्स आर सो कोलोसल अँड वी आर सो स्मॉल एट इफ वी परसिस्ट. आता इथे काय म्हटलेलं आहे? कोलोसल. कोलोसल मीन्स एक्स्ट्रीमली लार्ज, अतिशय मोठे, खूप मोठे. तर आवर प्रॉब्लेम्स आर सो कोलोसल. आपल्या ज्या समस्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत, व्हेरी बिग. बरोबर आहे? हा, यस, हा बोल. अरे यार, अल्केमी ऑफ नॅचर पेज नंबर 119. आता ते तुम्ही तिकडे शोधा ना, मला विचारून राहिले आहे. हा, कम टू द पॉइंट. वी आर सो स्मॉल बट अवर प्रॉब्लेम्स और डिफिकल्टीज आर व्हेरी बिग. येट वी परसिस्ट. आणि असं असलं तरी पण आपण काय करतो आहे, आपण या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा किंवा दुर्गम अशा कठीण अडचणीमध्ये सुद्धा आपण जरी अडचणीपेक्षा आपण लहान असलो, समस्या मोठ्या असल्या तरी आपण त्या टिकाव धरून आपण जगत आहोत किंवा आपण वावरत आहोत. वी सा स्मॉल बीट्स ऑफ ग्रास peeping through the small cracks in a concrete pavement. तुम्ही हायवेच्या रस्त्याच्या कडेला जर जाल तर तुम्हाला मोठे मोठे झाडं दिसतील आणि त्या झाडांच्या खाली तुम्हाला गवत दिसेल, ग्रास दिसेल. स्मॉल बीट्स ऑफ ग्रास म्हणजे अगदी छोटं छोटं गवत त्या ठिकाणी पिपिंग म्हणजे त्या ठिकाणी उगवलेलं तुम्हाला दिसेल. इट लेफ्ट अस थिंकिंग. आणि ते जे गवत त्या ठिकाणी डुलताना दिसते आपल्याला, ते आपल्याला काय शिकवते पहा. ते आपल्याला विचार करायला लावते. काय की हाऊ युअर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देअर इज ऑलवेज ऑन ओपनिंग. तर एक गोष्ट ते आपल्याला शिकवत असते की जरी त्या ठिकाणी एखादी गोष्ट कितीही अशक्य असली किंवा भासत असली तरी कुठून ना कुठून तरी आपल्याला त्या अडचणीतून, त्या कठीण म्हणजे वेळेतून मार्ग आपल्याला सापडत असते. म्हणजे मोठे मोठे झाडं असतील तरी त्या अशा मोठ्या झाडांमध्ये सुद्धा ते गवत कुठेतरी उगवते आणि त्या झाडांशी स्पर्धा करायला लागते आणि ते गवत वर वाढत असते. ते त्या ठिकाणी त्या झाडांमधून सुद्धा ते गवत वर डोकावून पाहत असते. म्हणजे ते गवत आपल्याला शिकवते की समस्या जरी मोठ्या असल्या तरी त्यातून आपल्याला कुठेतरी मार्ग काढता येते आणि मार्ग काढून आपल्याला पुढे चालता येते. हे त्या गवताच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेलं आहे. वी सा अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्स इन द कोल्ड विंटर मंथ्स. आपल्याला आता हिवाळ्याचे दिवस आहेत. अशा वेळी काय होत असते की एखादं खूप मोठं झाड असते परंतु ते झाड आपल्याला बेअर दिसते. म्हणजे त्याचे जे पानं असतात ते आपल्याला झडलेले दिसत असतात, पानगळी आलेली असते आणि त्यामुळे ते सगळे जे झाड आहे, वृक्ष आहे, ते बोडके झालेले असते, आहे ना.
वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर. आणि मग अशा वेळी आपल्याला वाटते की झालं, याचं काम संपलं, आता झाड काही जिवंत राहणार नाही, हा मेला असं आपल्याला वाटते. त्याचा चॅप्टर संपला म्हणजे काय की ये तो गया काम से असं आपण समजत असतो. बट 3 months पास्ट. परंतु काय होत असते की अगदी 3 महिने निघून गेले की 3 महिन्यानंतर स्प्रिंग येतो, वसंत ऋतू येतो, अँड सेट इन अँड द ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन. मग काय होत असते की 3 महिने निघून गेले की मग त्या वृक्षाला, त्याच झाडाला पुन्हा त्या ठिकाणी पालवी फुटते आणि ग्रीन मॅजेस्टी म्हणजे त्या ठिकाणी हिरवेगार वैभव त्या ठिकाणी त्या झाडाला प्राप्त होते, मिळत असते. फुल ऑफ लिव्ज, भरपूर पाने येतात, फ्लावर्स, फुले पण येतात, बर्ड्स अँड लाईफ. आणि त्या झाडावर मग खूप सारे पक्षी सुद्धा दिसतात आणि त्या झाडाला नवीन जीवन सुद्धा मिळालेलं असते. त्या झाडामध्ये खूप सारे चैतन्यमय जीवन त्या ठिकाणी निर्माण झालेले असते. व्हॉट इफ वी डू टू हॅड द कन्व्हिक्शन दॅट. मग आपण अशा प्रकारचे जर समजा कन्व्हिक्शन म्हणजे स्ट्रॉंग बिलीफ, मग आपणही असा दृढ विश्वास जर ठेवला की आपणही असा जर समजा स्ट्रॉंग बिलीफ ठेवले, स्ट्रॉंग आपण विश्वास ठेवला असेल की बा हाऊ एव्हर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाऊ. जर यावेळी आत्ता आपल्यावर कितीही असे जरी म्हणजे प्रसंग आलेले असतील किंवा वाईट वेळ आलेली असेल, परंतु जर आपण दृढ निश्चय आणि दृढ विश्वास ठेवला तर काय होईल की इट विल नॉट रिमेन सो फार एव्हर. तर अधिक काळपर्यंत ती समस्या, ते दिवस म्हणजे राहणार नाही. बघा आता आपला कोरोनाचा जो कालावधी आहे, आपण जर समजा दृढ निश्चयाने जर वागलो किंवा दृढ विश्वास ठेवून आपण जगलो तर काय होते की रिमेंबर धिस इज टू शॅल पास. लक्षात ठेवा की ही वेळ सुद्धा निघून जाईल आणि चांगले दिवस येतील. एक गाणं तुम्हाला आठवत असेल, कोणतं? तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं, नव्या घरामध्ये काय नवीन घडलं, घरकुला संग समद वेगळं होईल, दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. तर या गाण्याच्या माध्यमातून काय सांगणं होतं की बा जे काही भोग म्हणजे दुःख आहे ते दुःख संपेल आणि दुःख संपल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आनंद पुन्हा येईल. वी सॉ अन आर्मी ऑफ ॲन्ट्स लगिंग अ फ्लाय विच वॉज ॲट लिस्ट 10 times द ॲन्ट्स साईज. तुम्हाला माहित आहे की एखाद्या मुंगीच्या आकारापेक्षा 10 पट मोठे असलेले एखादं काही कीटक असेल, ते कीटक सुद्धा जे मुंग्यांची आर्मी म्हणजे त्यांचा जो झुंड असतो, ठीक आहे, आर्मी हा कलेक्टिव्ह नाव आहे, सकाळच्या क्लासमध्ये आपण घेतला. तर हा जो मुंग्यांचा मोर्चा असतो हा काय करतो, आपल्यापेक्षा 10 पट मोठ्या असलेल्या एखाद्या कीटकाला ते लगिंग करतात म्हणजे कॅरी करतात, वाहून नेतात. कशामुळं? तर त्यांचा तो आत्मविश्वास दृढ असतो म्हणून. द ॲन्ट्स ऑर्गनाइज देमसेल्स अराउंड द फ्लाय. तर ते एकट्यानं उचलत नाही, ते ऑर्गनाइज करतात, म्हणजे एक संघटना असते त्यांची, ते एकत्र मिळून काम करतात. आणि म्हणून एकत्र मिळून काम केल्यामुळे काय होते की ते त्या माशीला उचलून नेऊ शकतात. लिफ्टेड इट अँड ऑन अ फ्रेल फिलर्स अँड कॅरीड इट टू क्वाईट डिस्टन्स. दूर अंतरापर्यंत त्या माशीला ते म्हणजे दूर नेऊ शकतात आपल्या अगदी नाजूक अशा पायांनी. देअर टीमवर्क अँड प्रिझर्वन्स वेअर इम्प्रेसिव्ह. त्या मुंग्यांचं जे टीमवर्क आहे म्हणजे एकत्रित काम करणं आणि त्यांचं जे प्रिझर्वन्स आहे, त्यांच्यामध्ये असलेले जे काही एकीची भावना आहे आणि त्यांचा जो आत्मविश्वास आहे, स्वतःच्या कामावर विश्वास जो आहे तो इम्प्रेसिव्ह असतो. आपल्याला त्याचा प्रभाव आपल्यावरती पडायला पाहिजे, आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे. व्हॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट ऑर्गनाइज्ड फोकस्ड. जर आपणही त्या मुंग्याप्रमाणे जर असंच कन्सिस्टन्स असलो, सातत्यानं प्रयत्न करत असलो, ऑर्गनाइज्ड असलो, संघटित असलो आणि आपल्या कामावरती फोकस्ड असलो तर किती चांगलं होईल नाही का, असा प्रश्न तिनं लेखिकेने विचारला. स्पायडर, तुम्हाला माहिती आहे ते मकडी,
स्पायडर वेब्स आर डेलिकेट. ते मकडीचं जे जाळं असते ते अगदी नाजूक असते, आपण हात लावलं तरी ते तुटून जाते. येट व्हेरी स्ट्रॉंग, परंतु ते इतकं स्ट्रॉंग असते, इतकं मजबूत असते की एखादा कुठलाही कीटक त्याच्यामध्ये निश्चितच म्हणजे अडकला जातो आणि तो मृतप्राय होतो, मरून जातो आणि मग ते स्पायडर त्याला खाऊन टाकते. अ रेनबो कलर्स आर कलर्स द एंटायर स्काय. तुम्हाला माहिती आहे इंद्रधनुष्य रेनबो एवढं मोठं आकाश आहे म्हणजे अनंत पोकळी आहे आणि एवढ्या आकाशाला, अनंत आकाशाला एक रेनबो संपूर्ण आकाशाला कलरफुल करून टाकते, एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. म्हणजे निसर्गामध्ये हे जादूच आहे, किमयाच आहे. ऑयस्टर टेक इन अ ग्रेन ऑफ सँड, दे ओपन अप विथ अ पर्ल. पुढे दुसरं आणखी एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. शिंपल्यामध्ये एखाद्या शिंपल्यामध्ये जे मोती असते ते मोती कसं तयार होते? ऑयस्टर्स टेक इन अ ग्रेन ऑफ सँड, दे ओपन अप विथ अ पर्ल. एखादं शिंपलं जे असते ते वाळूचं कण आपल्या आतमध्ये ते कण पोटामध्ये घेऊन जाते आणि नंतर कालावधी लोटल्यानंतर ओपन अप विथ अ पर्ल आणि त्या वाळूचं ती मोती तयार करते. बघा, अशा प्रकारची जादू किमया निसर्गामध्ये आहे की वाळूपासून, वाळूच्या कणापासून मोती तयार शिंपल्यामध्ये होत असते. इन्नुमरेबल म्हणजे भरपूर, खूप सारे. स्टार्स साइन अक्रॉस द इनडेफिनिट स्काय. या अनंत आकाशामध्ये जे अनंत तारे आहेत ते लुकलुकत असतात. क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट. प्रत्येक जो निघून जाणारा क्षण आहे, या प्रत्येक निघून जाणाऱ्या क्षणाला जे क्लाउड्स आहेत म्हणजे जे ढग आहेत ते नवीन एक आकार निर्माण करत आहेत. वाहणारे ढग बघा तुम्ही, त्यांचा आकार बदलत असतो. द विंड मेक्स ट्री डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. आणि जो वारा आहे तो वारा या झाडांना काय करतो? नाचायला लावतो. म्हणजे जसा वारा वाहतो त्या बाजूनं तिकडे काय होत असते? झाडांची फांद्या झुकत असतात, हलत असतात. म्हणजे एक प्रकारचा डान्स, नृत्य त्याला करावं लागते झाडाला, कोणामुळे तर वाऱ्यामुळे. हिंडर्ड पॅस विथ हिंडर्ड पॅस, अनहिंडर्ड म्हणजे ज्याला अडथळा नाही. हिंडर्डला अन हा प्रिफिक्स या ठिकाणी लावलेला आहे. वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो. कुठलाही इगो न ठेवता, कुठलाही आपल्यामध्ये अहंभाव न ठेवता पाणी काय करत असतो? चेंजेस इट्स फॉर्म्स अकॉर्डिंग टू द डेलिकेट ऑफ द सन अँड द विंड. सूर्याच्या जी उष्णता आहे त्याच्यानुसार आणि जो वाहणारा वारा आहे याच्यानुसार पाणी हा आपला फॉर्म देखील बदलत असतो. पाणी डेलिकेट आहे, परंतु वारा जिकडे वाहत जाईल तिकडे पाण्याला देखील झुकावं लागते. आणि सूर्य जर तापला तर पाण्याला सुद्धा तापावं लागते. व्हेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इनटू अ बटरफ्लाय. तुम्ही पाहिलं असेल, एक ते अळी जी असते त्या अळीचं रूपांतर फुलपाखरामध्ये होत असते. अ फ्लावर टर्न इनटू अ फ्रूट. एक झाडाला लागलेलं फूल जे असते त्याचं रूपांतर एका फळामध्ये होत असते. वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नॅचर. तर या सगळ्या उदाहरणातून आपण काय एक्सपिरियन्स करतो? तर निसर्गाची जादू किंवा किमया आपण एक्सपिरियन्स करत असतो. वी टच इट. आपण या निसर्गाला स्पर्श केला तर काय होईल? अँड बिकम गोल्ड अवर सेल्स. जसं ते पारिस आणि सोनं तुम्हाला माहिती असेल ना, पारिसाचा स्पर्श झाला तर ते सोनं होते, ते माहिती असेल कथा तुम्हाला. त्याप्रमाणे आपण या निसर्गाला एक स्पर्श जर केला तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्या वाचून राहणार नाही. म्हणून आपण निसर्गाला स्पर्श करूया आणि आपल्या जीवनाचं सोनं करूया, आपले जीवन सुवर्णमय बनवूया, असं या ठिकाणी रक्षा भराडिया यांनी या पाठाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. सो धिस इज द अल्केमी ऑफ नॅचर. हीच निसर्गाची जादू किंवा किमया आहे. सो फ्रेंड्स, आय होप you might have understood the information given in this lesson. So if you are new on my YouTube channel, please like, share and subscribe.